ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सामान्य रुग्णालयात नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध. शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मालेगाव, दिनांक 19 फेब्रुवारी 2026. नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी तसेच रुग्णांना त्वरित आवश्यक उपचार उपलब्ध होण्यासाठी सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते येथील सामान्य रुग्णालयातील नवीन क्षकिरण मशीन व कक्षाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रांताधिकारी नितीन सदगीर, सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनीस मोमीन, तहसीलदार विशाल सोनवणे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. मंत्री दादाजी भुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ते म्हणाले की CSR फंडातून नवीन डिजिटल क्षकिरण मशीन 630 MA कपॅसिटीचे सामान्य रुग्णालयास उपलब्ध झाले असून या प्रकारची अत्याधुनिक मशीन शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात उपलब्ध नाही. या अत्याधुनिक एक्स किरण सेवेमुळे पाठीचा मणका, खुबा, हाडे आणि अंतर्गत अवयवांच्या तपशील, फ्रॅक्चर, संक्रमण, फुफ्फुसाची स्थिती आणि इतर वैद्यकीय समस्यांचे त्वरित आणि अचूक निदान करण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय समस्यांचे अचूक निदान झाले तर रुग्णास तातडीचे योग्य उपचार मिळणार असून आधुनिक साधन सामग्रीमुळे खर्चात बचत होणार आहे. सामान्य रुग्णालयात एक्स-रे काढण्याकरिता रुग्णांना सुविधा मोफत आहे, असेही मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की दैनंदिन जीवन जगत असताना धावपळ व दगदगीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नागरिकांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वेळीच आरोग्य तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सामान्य रुग्णालय परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. शहर व ग्रामीण भागातील परिसरात धुरळणी करावी व स्वच्छतेवर विशेष भर देण्यात यावा. त्याचबरोबर रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, आदी सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.